तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा लाडका अक्षय. आणि आज सकाळची सुरुवात झाली माझी चहापासून. मग सकाळी सकाळी उठलो बघा आणि चहा बिस्किट घेतलं, खाल्लो मस्तपैकी. चहा बहिणीने केलता. बहिणीचा आजचा चहा म्हणजे एक नंबर गाईज. मग चहा बिस्किट खाऊन मिळतो गाईज तुम्हाला. आता काही चहा बिस्किट तर खाऊन झालं, पण आता काल जरा धुतलेली भांडी लावायला पाहिजे ती, म्हणून सगळी भांडी घेतली आत. पटापटा सगळी घेतली बघा आत गाईज. आणि आत घेतल्यानंतर सगळं पटापटा दिले बघ बहिणीला आणि घेतली आत. मग बहिणीने ढकललं तिकडं आणि लावलं मस्तपैकी भांडी गाईज. मग मम्मीला सांगितलं आता तुझं तू लाव भांडी, आणि बहीण गेली बाहेरचं धुवायला. मग मम्मी भांडी लावते बघा गाईज. एवढं सगळं भांडी पडलेलं गाईज आमच्या घरात. मग मम्मीने भांडी लावूसपर्यंत मी गेलो आंघोळीला गाईज. भेटतो आंघोळी झाल्यानंतर. मग आता नाश्ता आणला मस्तपैकी, समोसा खायला तो बघा. आणि सध्या पप्पा आलं, दुपारचं केळी आणली आणि मस्तपैकी जेवण खाल्लं बघा काय. मग मित्रानं केळी मागितलेली, मित्राच्या घरला गेलो, केळी दिला आणि परत आलो बघा गाईज घरला आल्यानंतर बघितलं माझ्या बहिणीला लागलं. मग बहीण इथं, पप्पा आणि मम्मी इथं बसलेली बघा गाईज. मग आम्ही आलो गाईज. आता सध्या चाललो परत आणि मित्राकडे, कारण मित्राचा कॉल आला होता देवळाचे उद्या पूजा आहे, तिथं काम चालू आहे, तिकडं जाऊया म्हणून. मग इथं देवळापाशी आलो बघा गाईज. इथं लाईटिंग बिटिंग चालू होती मस्तपैकी. आम्ही घेतलो पोस्टर धुवाय, कारण पोस्टर लावायचं होतं देवळापाशी म्हणून घेतलं बघा गाईज. सर्फ एक्सेलचं पावडर करून घरात एवढं धुतलं नसेल तेवढं पोस्टर चकचकीत धुतलं बघा गाईज. भेटतो तुम्हाला पोस्टर धुवून गाईज. पण मस्तपैकी मूर्ती बी घेतली शिवाजी महाराजांची धुवायला, मस्तपैकी धुतलं बघा गाईज. आणि मूर्ती धुवून झाल्यानंतर कपडा बिपडा मारायला गेलो बघा गाईज. मी बी मूर्ती धुवून झालं मस्तपैकी, कपडा मारला, पुसून घेतलं बघा गाईज. आणि यामध्ये देवळाचं उद्या पूजा आहे बघा गाईज. हे दामोदर देऊळ आहे, तुम्हाला माहीत असलं तर या, तुम्ही बी या. आता चहा प्यायला बसले गाईज. मी चहा पिऊन चहा आणि मॅगी एक नंबर झालते गाईज. बहिणीने गेलती, बहिणीची आता चव म्हणजे एक नंबर होती गाईज. भेटतो तुम्हाला चहा आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर. मग गाईज आता चहा आणि मॅगी खाऊन झाले, कपडे बदलून घेतलो का, कपडे बोलले झालते. मग आता आणि मित्राचा कॉल आला म्हणून चाललो बघा परत आणि देवळापाशी आज कामच आहे, कारण उद्या पूजा आहे म्हणून. मग चाललो बघा परत देवळापाशी. आणि उद्याचा ब्लॉग आपला पूर्ण देवळाचाच आहे, तुम्ही बघू शकताय गाईज देवळात काय काय झालं आणि कसं काय. मग गाईज देवळापाशी येऊन बघितलं, इथं सगळं आवराल ते बघा गाईज. इथं लायटिंग बिटिंग लावाल ती, आणि आम्ही 2 ठेवलेली गाईज. इथं हे होती बघा पोस्टर्स. मग इथं लायटिंग बिटिंग लावाल ते, आम्ही बी मदत करायचं म्हणून. आता तुम्हाला सगळं लावून झाल्यानंतर गाईज. मग गाईज सगळं आता लावून झालं बघा. स्पीकर जोडली, तयारी जोरात चालू आहे. इथं शिवाजी महाराजांची मूर्ती लावल्या बघा आम्ही धुतलेली, मस्तपैकी चमकाल ते झाकबुक जिकबुक. आणि गाईज उद्या नक्कीच या तुम्ही. आणि मी आणि माझी बहीण निघालो आता दुकानला. दुकानमध्ये गेल्यानंतर हिने घेतलेली काय. मग आम्ही घेऊन आलो फ्रुटी आणि केक घेतलेला. मस्तपैकी खात टी व्ही बघालो गाईज. मग पप्पा आल्यानंतर बसलो जेवाय गाईज. आणि मला आज लई बुका नव्हतं म्हणून मी थोडंच घेतलं, चपाती आणि चटणी. मग ही चटणी होती शेंगदाण्याची गाईज. तर नक्कीच तुम्ही खाल्ली असली तर मला कमेंट करून सांगा. मग गाईज आज होता दिवस 5वा माझा व्हिडिओ बनवण्याचा. तर भेटूया गाईज उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग एवढाच. आणि उद्याचा ब्लॉग बघायचा असलं तर नक्कीच सबस्क्राईब करा गाईज. उद्याचा ब्लॉग आपला पूर्ण देवळातला असणार आहे गाईज.